अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेला बैलपोळा सण यंदा महागाईसोबतच लंपीच्या प्रादुर्भाव आणि दुष्काळाच्या सावटाखाली दाबलाय. महागाई वाढल्यानं बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यांचे दर वाढले आहेत. बाजारात पोळ्यासाठी विविध साहित्यांची दुकानं सजली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत दुकानदारांसह खरेदीदारांची गर्दी जेमतेम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पाऊसच नसल्यामुळे शेतकरी राजाकडे पैसा नसल्यामुळे शेतकरी आता मार्केटमध्ये नाही. तुम्ही आता अर्ध्या तासापासून मार्केटमध्ये आहात तर तुम्ही पण बघितलं असं नाही का गिऱ्हाईक नाही. सध्याची परिस्थिती खूप खूप भयानक आणि खूप भयावह आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काय असा बदल जाणवतोय? म्हणजे गेल्या वर्षी तरी गिऱ्हाईक होतं पावसामुळे का होईना, आणि यावर्षी तर एक गिऱ्हाईक सुद्धा नाही आणि खूप वाईट परिस्थिती आहे. आपण जो माल वगैरे खरेदी केला यंदाच्या वर्षी काही मालाच्या किमतींमध्ये वगैरे तफावत, काही किमती वाढल्या कमी झाल्या असं काही? किमतीमध्ये असं काही 2-5% वाढ झाली असेल, वाढ झालेली आहे. तरी पण माल जरी अवेलेबल असला समोर गिऱ्हाईक नाही, कारण की ह्यावेळेस पाऊस नाहीच आहे. त्यामुळे दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं यावेळेस मालाची मागणी बिलकुल नाही. आता आपण मार्केटमध्ये सर्वीकडे पाहू शकता, एक गिऱ्हाईक तुम्हाला दिसणार नाही कोणत्याच दुकानामध्ये, सगळं ठप्प झालेलं आहे. यावर्षी दुष्काळामुळे फक्त 25% पोळा आहे. म्हणजे खरेदी यावेळेस शेतकऱ्यांकडून कमी केली जाते, काय कारण काय सांगितले जात आहेत? खरेदी कमी केली जाते म्हणजे ते दुष्काळामुळे होत नाही लोकांना, पैसा कमी आहे हातात लोकांचे. यंदा मालाच्या किमतीत काही कमी जादा गेल्या वर्षीच्या तुलनेत? गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 15% पर्यंत कमी आहेत रेट. कमी आहे हा, म्हणजे किमती कमी झाल्यात का? कमी आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत 15% कमी किमती आहेत यावर्षी. किमती कमी तरी बी शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही. तर दुष्काळामुळे मन होत नाही ना का पोळा साजरा करायला, मन होत नाही. मात्र आता मग खरेदी आपण माल खरेदी केलेली आहे, हा. तर आता शेतकऱ्यांकडून प्रतिसाद नाही, तर काय वाटतं आता यावेळेस असा मोठा आर्थिक फटका बी व्यापारी वर्गाला बसतोय त्यावरती? ते तर बसणारच आहे. यावर्षी एक तर पहिले 15% रेट कमी, परत नफा कमी आलेला आहे, आणि आता थोडाफार शिल्लक राहिलेला माल भाद्रपद पोळ्यात जाणार आहे परत. म्हणजे आमच्याकडे ज्या मालही शिल्लक राहणार नाही इतकरी. यंदा पावसाळ्याचा काही परिणाम वगैरे जाणवतोय? अति भयंकर परिणाम आहे पावसाळ्यात. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळं बळीराजाच्या हातात पैसा खेळत नाहीये. त्यामुळं आपल्या लाडक्या सर्जा राजाला पोळ्याच्या दिवशी जुन्याच आभूषणांनी त्याला सजवावं लागणार आहे. दुकान